नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की ईश्वरी अर्णवला विचारते, अर्णव सर आपल्या नात्याचे काय? तेव्हा अर्णव बोलतो, राहिला प्रश्न आपल्या नात्याचा तर जगासाठी आपण फक्त नवरा बायको आहोत. तुला माझ्यासोबत संपूर्ण आयुष्य लवलेसली घालावे लागेल. आणि तेव्हा ईश्वरी देखील अर्णवकडे पाहू लागते. त्यानंतर आपण पाहतो वल्लरी ही ईश्वरीला बोलते, तू कितीही प्रयत्न कर आणि तुला कितीही काही वाटू दे, परंतु तुझी बहीण ही माझ्या आकाशची बायको होणार नाही. मी सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. आणि तेव्हा ईश्वरीला देखील खूप मोठा धक्का बसतो. तर तिकडे आपण पाहतो ईश्वरीची आई नम्रताला बोलते, हे बघ नम्रता, तुझ्या होणाऱ्या सासूला हे नाते मान्य नसेल तर मग कसे काय आपण लग्न करू शकतो? जोपर्यंत त्यांची परवानगी येत नाही तोपर्यंत तुझं आणि आकाशचं लग्न होणार नाही. आणि तेव्हा नम्रताला देखील खूप राग आलेला असतो. नम्रता बोलते, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. असं बोलून ती चाकून आपल्या हाताची नस कापण्यासाठी घेते. आणि तेव्हा तिची आईही तिच्या हातातील जबरदस्तीने चाकू हिरावून घेते व तिच्या कानाखाली मारते. तर तिकडे आपण पाहतो ईश्वरी ही घरामध्ये सर्वांना बोलते, आईचे असे म्हणणे आहे की जोपर्यंत घरातील सर्व व्यक्तींचा लग्नास होकार येत नाही तोपर्यंत हे लग्न न झालेलं बरं आणि सर्वांची सहमती मिळाल्यानंतरच हे लग्न होईल. आणि तेव्हा आकाश देखील चिंतेमध्ये पडलेला असतो. आता येणाऱ्या भागामध्ये नम्रता व आकाशचे लग्न करण्यासाठी ईश्वरी ही वल्लरीची समजूत काढू शकेल का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.